कर्जमाफी 2026 बदल होणार का? नियमित कर्जदारांना 50,000 नाही तर आता 2 लाख रुपये मिळणार का? कारण फसवी कर्जमाफी आम्ही केली नाही असे दत्तात्रेयजी भरणे यांनी स्पष्ट केलेले आहेतच. पण ज्या शेतकरी बांधवांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे, कर्ज फेडलेले आहे, अशा शेतकरी बांधवांवरच अन्याय का बरं? कारण आम्ही व्याजाने पैसे काढून इकडे कर्ज भरतो, पण आमच्या खात्यामध्ये निराशाच आहे, आमच्या पदरात निराशाच आहे, असे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. तर 2 लाखाच्या आतील कर्जावर मोठी घोषणा देखील केलेली आहे व स्पष्टीकरण देखील माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी दिलेलं आहे. तर शेतकऱ्यांवर बँकेचे किंवा कर्ज वसुलीचं कोणतेही ताण येऊ नये यासाठी कृषी मंत्र्यांनी अत्यंत कडक आणि स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 2 लाख रुपयांच्या आत आहे त्यांनी बँकेत एकही रुपया भरण्याची गरज नाही असे माननीय कृषी मंत्री यांनी म्हटलेलं आहे. तसेच कर्ज माफीची प्रक्रिया सुरू असताना बँकेनं कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देता येणार नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. ती रक्कम भरल्यानंतर उरलेले 2 लाख रुपये शासन माफ करेल असेही ते म्हटलेलं आहे. मात्र ही कुठेतरी फसवी कर्जमाफी आहे अशा पद्धतीचे थेट आरोप होत आहेत. खरं तर मला आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक सांगायचंय की निश्चित प्रकारे ही कर्जमाफी फसवी वगैरे म्हणणं किंवा आरोप करणं हे चुकीचं आहे. कारण का आपण म्हटलं त्याप्रमाणे 2 लाखाच्या आतल्या जे शेतकरी राज्यातले यांना आपण सर्वांना ही संपूर्ण कर्जमाफी देतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा या बँकेमध्ये शेतकऱ्याचं कर्ज जादा असेल आणि रक्कम बँकेची आपल्या कर्जमाफीची रक्कम जरी कमी आली असली तरी सुद्धा 100% आम्ही यापूर्वीच त्या राष्ट्रीयकृत बँकेला सांगितलेलं आहे. आणि तेवढी रक्कम आमच्या दृष्टिकोन एकच आहे की जी शासन रक्कम 2 लाखाच्या आतल्या रक्कम शासनाच्या वतीनं त्या बँकेत जमा केली जाईल. त्यानंतर वरची रक्कम किती त्यांनी शेतकऱ्यांनी तो विचार करू नये, त्याला नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घ्यायला तो पात्र ठरेल. त्यामुळे असं फसवी रक्कम वगैरे करणं हे म्हणणं हे चुकीचं आहे. आणि माझी शेतकरी बांधवांना विनंती की या बँकेला आम्ही पूर्वी राज्य सरकारची त्यांची आमची सर्वांची यांच्या बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत, आमच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे ही फसवी वगैरे नाही. आजपर्यंत आजची तारीख धरली तर आज साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी आपण त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची यादी आपण जाहीर केलेली आहे. आणि जे बाकीच्या गोष्टी साधारणतः माझ्याकडे तर रिपोर्ट आहे की साधारणतः जे आकडेवारीत की साधारणतः त्या शेतकऱ्यांनी 16 लाख आठ पहिली शेतकऱ्यांची आपण 1/4/2019 ते 31/3/2025 कालावधीमध्ये कर्ज वाटप केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 थकीत असलेल्या अल्प मुदत त्याच्या 2 लाख शेतकऱ्यांची संख्या आहे 16,48,000. त्यांच्या कर्ज खात्याची संख्या आहे 17,55,000. ती रक्कम येते 14,547,574 कोटी. त्याचप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले 2 लाख जमा केल्यानंतर OTS अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या आहे ही फक्त 2,90,000 शेतकरी आहेत. आणि दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये 2 लाखापेक्षा कमी लाभ मिळालेले जे शेतकरी त्यांची संख्या ही 11,58,000 आहे. अशा या तिन्हींची मिळून आपण आज सरकारने पहिली यादी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या 2 याद्यामध्ये साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्याचाही मिळालेला आहे. आणि त्यापैकी 3,33,000 आणि आज अखेर खात्याची EKYC ची प्रक्रिया ही शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि साधारणतः अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे. आणि साधारणतः या 30 तारखेच्या जे शेतकरी EKYC प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना ताबडतोब थेट या कर्जमाफीचा लाभ हा दिला जाईल. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी अजिबात गैरसमज करू नये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि या सरकारने जे शेतकऱ्यांसाठी 56 लाख शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे यामध्ये कुठेही हे करण्याची त्या शेतकऱ्याला लाभ हा निश्चित प्रकारे मिळणार आहे. साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी लागणार आहे. आणि या बाबतीमध्ये कोणी आमचं कर्ज बँक सांगेल 95,000 होतं, 60,000
आलं 1 लाख 1.25 लाख होतं, 60,000 70,000. हाच प्रश्न आहे, कारण की बऱ्याचशा बँकेमध्ये जे आहे जे 1,54,000 वगैरे कर्ज होतं त्यांना फक्त 90,000 रुपये आलेत. अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या, म्हणजे वरच्या रक्कम आलेल्या नाहीयेत. नेमकं काय आहे? वरची रक्कम त्या शेतकऱ्यांनी भरण्याची गरज नाहीये. त्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये नीलचा शेतकऱ्याला कर्जमाफीचा नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्ज घेण्याला उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये कुठेही घाबरू नये. कुठल्या बँकेने जर आपला कुठं बँका देत नाहीयेत म्हणायचं का? बँका देत नाहीत वगैरे काय नाही. बँकेचा तो जरी आकडा असला तर शेवटी तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीयकृत बँकामध्ये त्याला आपण काय म्हणतो, त्याला ह्याच्याप्रमाणे आपण त्याला सवलतीप्रमाणे त्यांना, तर शेवटी हे पैसे त्यांनी पाठिंबा ह्यालाच टाकले होते. तर ते उलट राज्य सरकार त्या शेतकऱ्याचे पैसे भरते आणि त्यामुळे बँकेला त्याचा जास्त फायदा चांगला, त्यांना पण बँकेला त्याचा फायदा होतोय. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की आपलं जरी कर्जाचा आकडा बँक जास्त राष्ट्रीयकृत बँक आहे, हा फक्त राष्ट्रीयकृत बँकापुरता हा विषय आहे. हा सहकारी बँकेपुरता विषय नाही. सहकारी बँकेमध्ये आकडे हे करेक्ट आहेत. त्या बाबतीमध्ये जरी आपल्या नावावरती जास्त कर्ज असलं, शासनाने जी रक्कम दिली त्या रक्कम भरणा झाल्यानंतर, रक्कम बँकेत दिल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याला नीलचा दाखला दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याला नवीन कर्जाला त्याला. तो जो गोंधळ सुरू आहे तो म्हणजे जी ऍक्च्युअल रक्कम आहे व जे यादीमध्ये आलेली रक्कम आहे त्यामध्ये तफावत दिसत आहे. अनेक जे शेतकरी बांधव आहे ज्यांचे कर्ज 1.5 लाख रुपये आहे, मात्र यादीमध्ये आलेली आहे ही संख्या 90,000 रुपये. तर जेव्हा केवायसी करण्यात येते त्यावेळेस तिथे नक्की आम्ही केवायसी करायची का नाही असे सुद्धा शेतकरी बांधवांचे प्रश्न आहे. तर राज्यभरात काही ठिकाणी कर्जमाफीच्या याद्यांवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील गंधोरा गावात 233 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी यादीतील सुमारे 80% शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेत गोंधळ असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांची बँकेत जाऊन आपल्या पासबुकची नोंदी दाखवत 2 लाखांची पूर्ण माफी न मिळाल्याचा दावा देखील केलेला आहे. या गोंधळावर आणि तक्रारीवर बोलताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की तक्रार असतील तर तात्काळ जे दुरुस्त केल्या जातील. जर एखाद्या शेतकऱ्याला लाभ नकारला गेला असेल किंवा रक्कम कमी दिसत असेल तर कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी असू शकते. कागदपत्रे पूर्ण होताच नाव नवीन यादीत समाविष्ट केले जाईल आणि कोणतेही पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असं देखील कृषी मंत्र्यांनी आव्हान दिलेलं आहे. राज्यात काही ठिकाणी शेतकरी आत्महत्येची जी घटना घडल्या आहे, जिथे एक मृत्यू शेतकऱ्यावर पीक कर्ज होते व त्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही म्हणून कुटुंबात चिंता पसरली होती. यावर बोलताना कृषी मंत्री भावूक झाले आणि त्यांनी राज्यातील सर्व बळीराजाला हात जोडून शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. मात्र इथे पुन्हा एकदा तोच प्रश्न उठवतो की जे काही 6 महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून कर्जमाफीवरती आम्ही 7/12 कोरा करून सरसकट कर्जमाफी देऊ, त्यासाठी समिती नोंदवल्या गेल्या. त्यानंतर समिती तिथे पूर्णपणे अभ्यास केला. अभ्यास करूनही शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल का उचलावं लागतं तिथे एक प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. कारण कृषी मंत्र्यांनी आव्हान जरी केलं तरी शेतकऱ्यांना न कळत किती समस्यांना तोंड द्यावं लागते हे शेतकऱ्यांनाच माहिती आहे. पाऊस झाला तरी खूप प्रमाणात जास्त पाऊस होत आहे, नाहीतर अगदी कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकरी राजाला नक्की कोण मदत करणार हे सुद्धा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. व आता जे नियमित कर्जमाफी भरणारे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर देखील अन्याय झालेला दिसून येत आहे. कारण 2019 मध्ये त्यांची कर्जमाफी झाली नाही, 2018 मध्ये झाली नाही, 3 वेळा कर्जमाफी झाली नाही व कर्ज फेड करतात आहे, वेळेवरती कर्ज फेड करत आहेत. तरी देखील त्या शेतकरी बांधवांना नक्कीच प्रोत्साहनपर 50,000 रुपयेच मिळत आहे. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करून लवकरात लवकर शासन निर्णय काढणे गरजेचं असणार आहे. तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कळवायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.